सह्याद्रीच्या या अजस्र कड्यांच्या आडोशाला मागील 20 वर्षापासून एक 80 वर्षाचे आजोबा एकटेच राहत आहेत. साधारण महिनाभरापूर्वी याच जंगलामध्ये मी त्यांना भेटलो होतो. आणि आज पुन्हा एकदा मी त्यांच्या भेटीला निघालो आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी जेव्हा मी या भागात आलो होतो तेव्हा सह्याद्रीचे हे कडे उन्हाने होरपळत होते. पण आता मात्र निसर्गाने आपले रूप पूर्णपणे बदलले आहे. डोंगर हिरवाईने नटले आहेत. कोरडे पडलेले ओढे नाले आता खळाळून वाहत आहेत. दाट धुक्यांनी या सह्याद्रीला आपल्या कवेत घेतलं होतं. मी प्रवासाला सुरुवात केली ती पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदर या गावातून. जंगलातून जाणाऱ्या या पायवाटेवर सोबतीला कोणीतरी असावं म्हणून चांदर गावातील 2 मुलांना मी सोबत घेतले होते. सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. धुक्यातून वाट काढत आम्ही पुढे सरकत होतो. पंधरा 20 दिवसापूर्वी इकडे मी बाईक घेऊन आलो होतो. त्या एकट्या बाबांचा मी व्हिडिओ बनवला होता. त्या बाबांना भेटायला चाललो. आता पाऊस चालू झाला आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. मी चांदरमध्ये बाईक ठेवली. तिथून हे 2 मित्र मला भेटलेत. त्यांना सोबतीला घेऊन मी आता बाबांकडे निघालो आहे. बाबांसाठी काही किराणा, काही पावसामध्ये त्यांना उपयोगाला येतील असे चप्पल वगैरे बरंच साहित्य ते सर्व घेऊन चाललो आहे. अजून किती वेळ लागेल आपल्याला? अर्धा तास. अजून अर्धा तास जंगलातून जायचं आहे आणि आता जवळजवळ 4:45 वाजलेत. म्हणजे आज तरी मला पुण्याला जाणं शक्य नाही. आज मला इकडेच कुठेतरी राहावं लागणार आहे शक्यतो. एका ओढ्यामध्ये आलोय आता. सह्याद्रीच्या या कड्यांमध्ये हे पांढरं शुभ्र धुकं अगदी मनसोक्त बागडत होतं. कधी ते कड्यांना बिलगून शांत बसायचं तर कधी वाऱ्याच्या एका झोतासोबत क्षणात नाहीसं व्हायचं. आपल्या सह्याद्रीचे हे खरे सौंदर्य. इथे प्रत्येक जीवाला जगण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक श्वासाला एक अर्थ आहे. पूर्ण जंगलामधून वाटे आता. बाबांच्या घराजवळ पोहोचलोय पण आता ताकद संपली. हा रस्ता 20 दिवसापूर्वी कसा होता बघा, मातीचा. आणि आता बघा इथे समोर बाईक उभी केलेली मी. आणि हे बाबांचं घर. सोलार लाईट कोणी लावली? अच्छा, बाबा आहेत. म्हटलं आहे का गेला पुण्याला काय माहिती. ओळखला? आलो होतो साहित्य घेऊन तुम्हाला जरा. हो, काय साहित्य आणलंय काहीतरी. काहीतरी गावात गाडी आणली. चांदर मधनी गाडी आहे ना. गाडी येत नव्हती. गाडी गाडी आता काय पोरांना म्हणलं चला जरा मदतीला. हे कोणी बसवली लाईट? सरपंच. हो का? अरे वा.
बारका इकडे गाठ सोड, तुझे नख आहेत ना. सर्वांना नमस्कार. साधारण 15-20 दिवसापूर्वी मी बाबांच्या भेटीला आलो होतो. हो नाही बहुतेक महिना झाला. हा, त्यावेळेस एक सोलार दिवा घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस मी एका दुसऱ्या वस्तूवर लाईटी घेऊन आलो होतो, त्यामुळे मला बरंच काय बाकीचं साहित्य आणता आलं नाही. 10 दिवस झाले पाऊस, 11 दिवस झाले पाऊस चालू झालाय. तर बाबांसाठी मी काही साहित्य घेऊन आलोय. सगळं बांधून आणलंय भिजन म्हणून. पाऊस आज जास्त नव्हता एवढा पाऊस नव्हता का? मी बाबांना भेटून गेल्याच्या नंतर मला वाटतं 2 दिवसांनीच ग्रामपंचायतीच्या मार्फत ज्या ग्रामपंचायतीत हे बाबांचं घर येतं त्यांनी एक सोलारच्या मागे पॅनल लावलाय आणि बाबांच्या घरात आता लाईट आली. अतिशय चांगली ना आनंदाची गोष्ट आहे. हात लावले एक टोपण एक लावले. हो ना, चांगलं झालं. हे बघा, ही एक चादर आहे तुम्हाला. हा, ही एक चादर राहू द्या. त्याच्यानंतर तुम्हाला बूट येतील का नाही पण मी आपले अंदाजाने आणल्यात. बूट मी वापरते नाही येतील. हा, बघा येत आहेत का? वापरा पावसाचे आपले. आणि ह्याच्यामध्ये बघा बराच किराणा आहे, खायचं वगैरे साहित्य आहे. तेल फुटलं का काय माहिती, नाही फुटलं. मी आपला फोटो पाहून अंदाज लावला, म्हणलो एवढ्या मापाचा येईल बहुतेक बाबांना. येईल 8 नंबर आहे. येतोय चांगला, येतोय ना? मस्त येतोय. छान बसलाय, परफेक्ट एकदम. आणि ही बघा, ही एक बॅटरी आहे, ह्याला 3 सील आहेत. तुम्हाला आपलं रात्रीचं जायचं असलं कुठं नाही का, ते शिले संपल्यावर मिळते कुठे. हे बघा, पुढं केलं की अशी पुढं लागेल. हे बघा, पुढलीच लागली मागली. आणि तुम्हाला जर पाहिजे असं मागं तर तशी लागेल. आणि मध्ये ठेवलं तर बंद होईल. बंद ठेवायला पाहिजे, सारखी चालू राहून काय उपयोग. हा, सारखी नाही. सगळं पॅक आहे, तुम्हाला लागेल तसं काढून हे करा. हो का? दुसरी गोष्ट छत्री एक आहे. होय. हा, छत्री पण वापरा. तुम्ही आले बाबा 4 वर्ष जगून. 4 वर्ष जगू दे. हो, मग काय आता तू तर गुण कुठे काढू? गुण काढले पाहिजे ते लोक. दगड तर गुण काढीन. माझं गुण कशाला काढताय तुम्ही? तुमचे गुण चांगले, लय भारी गुण. तुझे गुण कुठं आला जन्माला आलाच पण तुला गुण आहे भारी. म्हाताऱ्या जाण करतो तुझं गुण केवढं येते. तुला पुण्य घ्यायचंय ते मला कळलं. अरे मी हुशार आहे, तुम्ही पुण्य घ्यायचंय तुला. पुण्य घ्यायचं आणि तुम्ही राहताय हे आमच्यासाठी एक पुढच्या पिढीला की कशी आपली पूर्वज आपले राहिले. मग ते पुढची पिढी बघणार आहे तुम्हाला. बघणार आहे पण ते त्यांना दाखवणार पाहिजे ना. आजपासून दाखवणार पाहिजे. बघा, अनेक लोक बोलले होते की बाबा कसे राहतात. तर बाबांचा एक मुलगा आहे, 2 मुली आहेत, शिवाय बाबांचे भाऊ तुमच्यापेक्षा मोठे आहेत का? ते धाकटे आहेत. त्यांच्यापेक्षा लहान आहेत, जे आर्मीमध्ये होते, देश सेवा बजावून ते रिटायर झालेत, ते पुण्यामध्ये असतात. म्हणजे मुलगा, मुली आणि त्यांचे भाऊ हे सर्वजण पुण्यामध्ये असतात. आता हे सर्वजण बाबा येऊन जाऊन असतात त्यांच्याकडे ना. तुम्ही जाता ना त्यांच्याकडे? आता पुरीकडे बारकी पुरीकडे जायचंय ना. हा, म्हणजे बाबा येऊन जाऊन असतात. आता त्या लोकांची पण इच्छा आहे त्यांना ठेवायची, पण ही पिढी जी आहे ना गावाकडे राहिलेली आहे ना. शहरात मला पाय धुवून पेते तर माझं पण मनाचं जमाना. बघा, म्हणजे बाबांचं असं म्हणणं आहे की माझं पाय धुवून प्यायला तयार आहेत ती लोक, की माझी सेवा करायला. पण ह्या पिढीला शहरात राहणं जमत नाही म्हणून ते राहत आहेत. आपण काय माहितीये का, आपल्याप्रमाणे सर्वांना जज करतो की आपलं लाईफ कसं आहे, मग बाबांचं कसं आहे. तसं नाहीये की बाबांना कोण सांभाळत नाही असं नाहीये, पण त्यांना गावी राहणं आवडतंय की अख्खं आयुष्य त्यांचं ग्रामीण भागात गेले. त्यामुळे शहरापेक्षा हे आयुष्य चांगले आणि हवा चांगली, गावाची हवा चांगली ना. तुमचं दिनक्रम आहे, तुमचा दिवस कसा असतो, उठता किती वाजता, कसं जरा सांगता का? 4 वाजता. 4 वाजता पहाटे? पहाटे 4 वाजता, कधी 4 वाजता उठणार. काही काम नाही मी करीत आता, पण 4 वाजता उठणार, 5 वाजता चहा प्याणार. अरे बापरे. मग तिथून पुढं मग कसं? तिथून पुढे मग आपलं बाहेर इकडे तिकडे फिरायचं असं. हे तिथे ते वडल्या वाड्यात तिथे जायचं. हा, अजून एक की काही लोकांना वाटलं मी व्हिडिओ बनवल्यानंतर की बाबांचं एकटंच घर आहे. तर एकटंच नाही, खाली त्या मावशींना मी दाखवलं होतं का, बॅटरी दिलती, लाईट दिलती.
पुतण्याची बायको सुनच आहे. सुनबाई आहेत तुमच्या बाबांच्या सुनबाई आहेत, त्या खाली घर आहे. इथं वरती पण 1-2 घर आहेत. आहेत ह्यांच्या लोकांची. हा, मग तिथे पण घर आहेत, शिवाय अजून इकडे खाली पण घर आहेत. 2 म्हणजे असं नाही की थोड्या थोड्या अंतरावर पण आहेत घर, असं नाही की बाबा एकटेच आहेत, सोबत आहे त्यांना. सोबत आहे. मग तिथून मग पुढं मग काय करायचं? तिथून पुढे मग जिकडे जायचं, पलीकडे तिकडे फिरून यायचं. मग आपलं जेवणाची मागं लागायचं, फाटा लाकूड बघायचं. आजार बिजार काय? आजार असतात, कायम असतात, रातचा सुद्धा असत. नाही, पण एवढ्या वर्षात तुम्ही एवढे याचा आजार मग काय तसं व्हायचं. गोळी बिळी काय नाही? नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही. गोळी नाही, इंजेक्शन नाही, काय नाही. विशेष म्हणजे सकाळी 4 वाजता बाबा उठतात, ही केवढी 4 वाजता अगदी मला उठायलाच पाहिजे. चैनच पडणार नाही. हो का? अजिबात चैन पडणार नाही. झोपच लागणार नाही. 3 वाजले की झोप लागतच नाही, पण 4 वाजेपर्यंत आपलं मुरकटायचं. असं असतं नेमतो. आणि रात्री आणि तो आजच नाही, जन्माला आलोय तसं असायचं बरं का. जन्मापासून पहाटे 4ला उठायची सवय. सवय. पहिले काय माझ्याकडे गुरु असे, 10-40 गुरु असे. पाठवून ताक वाढायचे. बाहेर दिसायला लागले की वैरणीला जायचं रानात. वैरणीनं आलं की शेण काढायचं, ते जनावर रानात द्यायची, शेतात जायचं. ही कामं काय मी आयुष्यभर केली ना, आता होईना ते. आता काय होणार? पण तुम्ही जेवढं कष्ट केलं आयुष्यात, आता हातपाय साथ देत नाही म्हटलं काय करणार माणूस? शेकंबाट गेलं बाबा, लईन हे घाल, हातपाय गेले, हा पाय गेला, हा पाय गेला, असं झाले. म्हणजे संध्याकाळचं जेवण कधी बनवता आणि झोपता कधी? मग जेवण 8च्या नंतर बनवणार. 8, 8:30, 9, 10 वाजता जेवणार. हा. किती एवढं वाजता खायचं आणि काय करायचं, आपलं बसायचं 1 तासभर, मग झोपायचं 10 वाजता. अच्छा. म्हणजे अनेक लोकांनी मागे मी ज्यावेळेस दिवा घेऊन आलो होतो 15 दिवसापूर्वी, अनेक लोक बोलली होती की बाकीचं काहीतरी, पण त्यावेळेस मला एवढं साहित्य, माझ्याकडे जवळ 13 दिवे होते जे मी तिकडे टाकी वस्तीवर दिले होते. त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला भेटायला आलो. म्हटलं तुम्ही भेटताय की नाही, पण तुम्ही भेटला. आज पाऊस चालू झाल्यानंतर मग बाबांना सर्व साहित्य घेऊन आलोय. आता बाबांना देतो, अजून 1-2 घरं आहेत त्यांना ते सोलार दिवे देऊया, आणि मग शिक्षकांबरोबर बहुतेक मला चांदरला मुक्काम करावा लागेल. आज मुक्काम, कारण की जाणं अवघड आहे. आता किती वाजलेत? 5:15. 5:15 वाजले. 5:15 वाजलेत ना? 5:15. 5:15. बाबांना पण आर्मीमध्ये जायचं होतं, त्यांचे भाऊ आर्मीमध्ये होते. त्याच्या आधी पण जायचं. पूर्वी बळच भरती करून घ्यायचे ना? मला शोधून न्यायचे लोक, शोधून न्यायचे. चांगला पोऱ्या दिसला ना, शोधून देणार. तुमचे भाऊ भेटले तर मला आवडेल त्यांना भेटायला. एक आर्मी, आपल्या भागातला माणूस शिक्षण नसताना आर्मीची सेवा बजावून आले म्हटलं. आता त्याचं शिक्षण कुठे, तो मिलिटरी वाल्या आता तो लिहायला वाचायला ऐकत नाही. हो ना? हो, तिकडे गेला तसं ते शिकणं, हे शिकणं. आणि ते सर्व लोक बाबांना पाहतात. शाळा तर पाहिलीच नव्हती. शाळा न पाहता आर्मी? शाळा आम्हाला कुणालाच पाहायलाच मिळली नाही. शाळा इकडे नसेलच. पण नव्हतीच पूर्वी शाळा. भाऊ आर्मी मध्ये कसे काय गेले? आर्मी पण त्या वेळाला काय होतं, अहो मी गेलो होतो, पण माझा वडील जाऊ दे ना, पुण्यात माझा वडील होता. मी 5 दिवस पुण्यात होतो. हो. आणि कुठे होती? शिवाजीनगरला, शिवाजी लष्करला भरतीचं कॅम्प होतं तिथे. केंद्र. हा. पण मला वडील कुठे जाऊ देतो, माझे राखायच करायचा. आणि 20-1 वर्षापूर्वी बाबांच्या मंडळींचं निधन झालं. मग त्या काय आजारी होत्या का? सरपंच चावले. सर्पदंश झालं घरामध्ये? घरात नाही, रानात. अरे बापरे. मग ते उपचार मध्ये काय भेटलाच नाही? दवाखाना उपचार भेटला, पण ते येल्याला नेली, येल्याहून आणली, परत झाला वाकान. म्हणजे जेवढं आपल्याला निसर्गात राहणं, जेवढं काही लोकांना आरामदायक किंवा खूप चांगलं वाटतं, तेवढे चॅलेंज पण तेवढे असतात. आता बाबांच्या ज्या मंडळी होत्या त्यांना सर्पदंशामध्ये त्यांचं निधन झाले असं बाबांकडून समजलं. नाही तर तशी मरत होते का, ती माझी लई मागली होती, माझ्या अर्ध्या जन्माची होती, पण ती गेली बाबा. त्याला काय करायचं, ती असती तर आज इथं बोललं असतं, रान बोललं असतं. रान एवढी त्याची कमाई होती, कमाई करायची, भारी कष्ट होती. हो ना? लई कष्ट होती. भाजी लावणार, गुरु पाळणार, बकरं पाळणार, लई भानगडी करणार. हा, एका बाईशिवाय म्हणजे बाईशिवाय संसार संसाराला शोभा नाही. आपला जन्म जाळायचा म्हणून जाळायचा, नाही तर काय त्याचा उपयोग आहे का जाळ्याचा? काय आणि काय ना, दुखणं कुठलंच कधीच नाही. फक्त आता ही कंबार गेली, हातपाय गेले आणि वर कोस लागला, छातीत फक्त जळजळ करताय. हो. तर काय नाही, एवढं नव्हतं काय. आणि त्याचा उपचार बघला मी 2 वर्षाच्या मागे दवाखान्यात, ते पुण्याला 6 महिने औषधं गोळ्या घेतल्या. काय त्याचा उपयोग आहे? 150
सोडून दिलं. सोडून दिलं. घालवलं 2-4 हजार रुपये घालवले होते त्यांनी. आता हे सगळं प्लॅस्टिक मध्ये पॅकिंग आहे, असून तर तुम्ही आपला डबा वगैरे काय असतील बरण्या वगैरे त्याच्यात फोडून ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगलं राहील. त्याच्यात फरसाण वगैरे ते पण म्हणजे नाही का खावा खराब व्हायच्या आधी. मग कशाला देऊ? बूट पण वापरा, जरी घालत नसला पावसाचे आपले वापरा, जरा चांगले गावतात वगैरे. ते काय शिट्ट बळ पाहिजे होतं. थोडं हा बोळ पाडा ना ह्यानी, खिळ्यानी वगैरे पाडा पाणी निघायला, मग हा पाणी निघालं पाहिजे ते. म्हणजे ते पाय खराब होत नाही. पाय घालव होते. चप्पलच आणणार होतो पण म्हटलं जरा बूट गावतात चांगला म्हणून बूट घेतला. पण चांगला आहे तो, वापरा. गुड चांगलं आहे. छत्री पण आहे, छत्री दाखव बाळा. मोठी छत्री आहे. काय दाखवायची छत्रीला? तू हो. बघल मी जी घेऊन आलो तीच छत्री आहे. निघू का मग? आता बाबू चहा करू का? चहा हो. नको, तुम्हाला चहा बनवायला सांगणं बरोबर वाटतंय का? कशी तिथं आहेत खाली याची आजी वगैरे आहेत, त्यांच्याकडे घेईन. आजी आहे याची आहे माहिती मला. या पुण्यात कधी आलात भावाकडं किंवा मुलांकडं मुलीकडं तर मला फोन करा. मुलीकडे येणार होते 2-4 दिवसात, आता येणार होते मुलीकडे. कोणाकडे आलात तर मग सांगा फोन करायला वगैरे, भेटेल मी तुम्हाला. तुमचा नंबर? त्यावेळेस हा अजून एक सांगायचं राहिलं, त्यावेळेस काही लोकांनी बाबांच्या हातात घड्याळ, म्हणजे काही लोकांना वाटलं की मी व्हिडिओ बनवला ते स्क्रिप्टेड आहे. अशी गोष्ट होऊ शकत नाही की एक माणूस जंगलात राहतोय, म्हणजे काही लोकांना ते खोटं वाटत होतं. पण ते खोटं नाही, हे जिवंत माणूस आहे. म्हणजे काही लोकांना वाटलं की एक खोटं आहे तू दाखवतोयस ते, असं कोण राहतं का, नाही का? त्यानंतर तुम्ही सपोर्ट म्हणला होता, तो इंग्लिश शब्द निघला होता तुमच्या तोंडात, झाडा लाकडांना सपोर्ट द्यायचा आहे म्हणजे. मग गावची लोक कुठे इंग्लिश बोलतात का? पण ते आता आजूबाजूला जे आपली मुलं बाळ नातवंड यांच्या बोलण्यामुळे काही शब्द या जुन्या लोकांच्या तोंडात ते घुसलेत. ते आता त्या कसं काही लोकांना वाटतं काय याची भाषा समजत नाही, असं काही लोकांना हा म्हणे हातात घड्याळ आहे त्यांच्या, आहे ना. तुम्ही खोटंच दाखवताय. म्हणलं खोटं कसं काय, माणूस जिवंत आहे बाबा आमचं. बरं आता बरंच 5:30 वाजायला आल्यात, अजून 2-3 घरं आहेत त्यांना भेटायचं आम्हाला. 2 मित्र माझ्याबरोबर आलेत बिचारे, तात्कळत थांबलेत. तर आता मी निघतो, सगळं माझं पॅक करतो बॅग बाकीची. बाबू चहा करतो म्हणलं. चहा नको, आता कधी असाल मी, कधी गावलो कधी काय होईल. तेच होते प्रॉब्लेम. तुम्ही पुण्याला असताना वरचेवर नाही, कधीतरी पुण्याला, मी कायम पुण्याला नाही. इथं नंबर कोणाचा तरी बघतो मी, एक दिवस येईन दिवाळीत वगैरे येईन परत काहीतरी. दिवाळीत तुम्हाला भेटायला येऊ शकता. हा मध्ये येण्यासारखं नाहीच हो. आता मी गाडी कशी आणली ते मलाच माहिती. त्या दिवशी मी इथं गाडी दारात घेऊन आलो होतो, आता मला चांदरवर गाडी ठेवायला लागली. त्यामुळे आता नाही, आता दिवाळीमध्ये येईल. दिवाळीमध्ये आलो किंवा मुक्कामालाच येतो. जरा एक दिवस तुमच्या बरोबर राहायचं. आपण काय खातो ते खायसाठी नाही, तुम्ही कसं राहताय ते मला बघायचं. खाल्लंय पाहिजे ना आपल्याला. एवढं तरी तुम्ही काय द्याल ते खाईल मी, असं काही नाही. तुम्ही जे देणार ते खाणार. मी देणार काय, एवढा भात देणार, एवढी आमटी देणार करून, तसं काय दे. बस झालं, तेच सोने. बरं येऊ का? हा, आशीर्वाद राहू द्या तुमचा. पांडुरंगा आशीर्वाद तुझा आहे, तुझं होईल चांगलं बाबू. कमी नाही तुला पाडायचं कुठं, कमी नाही तुमचा आशीर्वाद. जिथे पाय ठेवशील तिथं लागल पाय धरलेला. लागू द्या, तुमच्यासारखे आशीर्वाद राहू द्या. तुमच्यासारख्या अजून बरेच लोकांना महाराष्ट्रात भेटायचंय मला. भेटलंच पाहिजे. कसं एक काहीतरी कीर्तच पाहिजे जन्माला आले. मग काय जन्माला यायचंय मारायचंय. त्याविषयी तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगितलं. का सांगितलं? तुम्हाला शिक्षण नाही काय नाही, तरी शिवाजी महाराज तुमच्या लक्षात आहेत. त्याने उपकार केले आपल्या देश, एवढं कुठल्याही माणसाने केलं का? मग त्यांची शिकवण घेऊन आपल्याला चालायचंय पुढं. त्याने जे ह्या देशाला उपकार केले, एवढं कुणाकडे आहेत का? कुणी केलंय का तेवढं? कुठल्या राजाने केलं का? नाही. हा जन्माला आला कसा? त्या आईचं तप्प चांगलं होतं तिचे, त्याच्या आईचं तप्प चांगलं होतं. मुसलमानावर जेव्हा ताबा ह्या देशाचा होता तो तिला उतरायचा होता, म्हणून त्याने परमेश्वराकडे 3 वर्ष हात जोडलेले होते. बाबा हे कमी नाही, ते बरोबर लय तिने केलं ते. आणि तो जन्माला कोणाच्या तरी पुतळा जन्माला आण म्हणली ती, परमेश्वराला म्हणली ती, दुसऱ्याला नाही म्हणली. तुकारामानं परमेश्वराकडे गेलं तप्प, तसं तिने तप्प गेलं की कोणाच्या पोटी आण, पण आण छत्रपती या सृष्टीचं रक्षण करा, सृष्टीचं रक्षण करा. बरोबर तिने केलं का रक्षण? ते तिच्या पोटी जन्माला आला, पण पांडुरंगाने आणला त्याला. त्याच्या अंगात रक्त नव्हते, दूध येत होते. हो ना. हो. आणि त्याने जे कामाला माणूस नेलं त्याला अशी गवताची काडी उचलून दिली की सोनं व्हायचं त्याच्या हातात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बाबा बोलतायत. हो.
काय सोपं नाही ते सोपी केलं. गोष्ट नाही. नाही मोठं केलं ते. या देशासाठी त्याने लई केलं. ही जे आपल्याला जे जमिनी वाटल्या ह्या कोणी शिवाजी महाराजांनी वाटल्या जमिनी, ह्या मोगलाईच्या जमिनी आहेत. खरे. ह्या मोगलाईच्या जमिनी बरोबर. ही आता इनामी जमिनी आपल्या इकडे आहेत. काय खरेदी आहेत का? आमच्याकडे तर स्वतः नाही खरेदी बरोबर. गावातले. बरं, अजून एक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायत सरपंच किंवा अजून जी बॉडी असेल त्या सर्वांचे आभार मानतो मी. मला वाटतं येऊन गेलो 2 दिवसामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मी म्हणत नाही माझ्यामुळे घडले म्हणून, हा सर. पण ते खूप चांगलं झालं की सोलार लाईट आल्यामुळं बाबा आता उजेडात राहू शकतात. आतमध्ये पण लाईट आहे, आतमध्ये. बाहेर पण आहे. पाच टोपा दिलेत त्यांनी. दिलेत ना. हा, 5. मागे एक फॅन पण दिलेला आहे, पण त्याला ते जरा हा, बसवायला अजून प्रॉब्लेम आहे थोडा, पण चांगलं झाले. चांगलं आहे. ते चांगलं आहे. बरं, येतो बाबा. सगळ्या नाही त्याला ज्यांना नव्हत्या नाही लाईनीची नाही त्याला सगळ्यांना वाटले. वाटले. हा. ते आपल्याला एकट्याला नाही, बरोबर, सर्वांना दिले. सर्वांना दिले. धन्यवाद ग्रामपंचायत, तुम्ही सर्वांना दिलेत हे सर्व. नाही, सरपंचाने गेले ते सरपंचाने सुद्धा लढल्याशिवाय ते आलं नाही. त्या 2 वर्ष तो लढत होता ते सरकारकडे की माझ्या गावाला अशी गोष्ट पाहिजे म्हणून. बरोबर. तो नाही, लढा. चांगले. लाईट झाली, मला आल्या दिसलं, खूप चांगलं वाटलं. लाईट झाली बाबा. आता सगळं इथं सगळे येऊ का मग बाबा? या. उशीर होईल. उशीर होईल, उशीर होईल. चला, आलो. चला येतो. आपल्या 80 वर्षाच्या अनुभवाच्या पोतडीतून जगण्याचं निखळ तत्वज्ञान बाबांनी माझ्या झोळीत टाकले होते. त्यांचे ते शब्द आणि आपुलकीची सोबत घेऊन मी पुढील पायवाटेला लागलो. हे बाबांचं घर. बाबांना भेटलोय आता. आणि त्या दिवशी मी तिथे खाली घर दिसते बघा, तिथे एक लॅम्प दिला होता. आता इथं वरती एक घर आहे, तिथं जाऊया. जास्त लांब नाही ना. खाली बाबांच्या घराच्या थोडं वरती आलं तर इथे 2 घर आहेत. यातील एका कुटुंबाला आपण त्या खालच्या मावशींच्या वेळेस सोलार दिवा दिला होता, पण एक कुटुंब अजूनही, असं मला त्यावेळेस समजलं होतं. मग आता बाबांना भेटायला आलोयच आहे, तर त्या राहिलेल्या कुटुंबासाठी पण सोलार दिवा घेऊन आलोय. विशेष म्हणजे ग्रामपंचायतने सर्व घरांना हे सोलार पॅनल बसवलेत. अतिशय चांगली गोष्ट केली. कुठे आहे रे? कोण माणसं बोलव ना. का कोण ओळखलं का नाही? काय नाही, पावसा पाण्याचं कसं काय. आलो तुम्हाला भेटायला. हा ना. त्या दिवशी ह्यांना दिवा दिला खाली. हा हा मला समजलं की तुम्ही पण आहे वरती अजून. हा, इथं होती ना मी. त्या आणलं मी आणलं की. त्यावेळेस माझ्याकडे शिल्लकच नव्हता. होय. हा. पण मला मग त्या आजोबांना भेटायला परत यायचं होतं ना, हा तर म्हटलं मग त्यावेळेस तुम्हाला घेऊन येईल. ते आता आलो तर घेऊन आलो. बटन वरती सारखायचं, हा. चालू होते, हा खाली केले की बंद होईल. बरं, वापरा व्यवस्थित. बरं. भात पेरलेले आलेत का? आल्या थोडी थोडी. डबल पेरलं ना? हम्म. पेरलं का डबल? डबल नाही पेरलं, हा, ते पहिलंच पेरलेलं. आलेत ना. पाऊस काही चालू झाला? 10 दिवस झाले का? 10 दिवस झाले पावसाला? हा झालं झालं. बरं बरं, चालेल. येऊ का मग? हा या. बाबा आतमध्ये गेले वाटतं. जात नसेल पावसाचा आवाज ना. आणि दुसरी गोष्ट बघा, आपण आलो त्यावेळेस ती वरची केंबूळ जे गवत आहे ते जुनं होतं. आता बाबांनी नवीन अंतरले. हे नवीन कोलिंग आहे ना. चला. आहेत हे काय दारामध्ये. खूप जोरात पाऊस पडतोय आणि आता 6 वाजले तर मी अजून इकडे सह्याद्रीमध्येच आहे. इथे वाटेमध्ये अजून 2 घर आहेत. तर माझ्याकडे अजून काही सोलार लॅम्प आहेत.
तर हा जो मित्र माझ्याबरोबर आला होता त्याच्या आजीचं म्हणजे त्याचा आजोळ आहे. बरं आहे का? हा, तुम्हाला आता ओळखलं मी. इथे अजून एका घरी आलोय आणि विशेष म्हणजे ही सर्व लोक माझ्या आई वडिलांना ओळखणार आहेत, कारण की आमच्या गावामध्ये एसटी एक शेवटचं माध्यम आहे. इकडून जर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जायचं तर घिसरला जावं लागतं. त्यांना काय एवढं त्या दुःखाचा काय समज आहे का? तिथे मी घरी नेऊन उद्या ये तुझा. तुमचा नातू आहे का? हो हो तुम्हाला मग ते तापूस वगैरे होते ना, नाही तर काय आता पाऊस आहे ना. त्यामुळे ओळखलं नाही. हा मला वाटते बाबा पण मला ते खळ्यावर भेटले होते हा, तेच ना? त्यांचा भाऊ आहे माझा. आहे ना? हा भाऊ आहे माझा. शहरात असंच आणि ती आजी बाका तिथं म्हणजे मंदिरच्या तिथं बिस्किट पुडा दिला घातात. बिस्किट पुडा दिला होता. हा मग ती सासूबाई आहेत माझी. हो का? हा ते शिकायचं घरात येतं आजारी येतं. बालगुड्याला विचारलं नाही यातल्या. हा. आता चांद्रला इकडे आलेलं पहिल्यांदाच असतील, कधी आलेलं नसतील. भोगतीला गेलो होतो हा त्या हा आणि त्या परवा इथे आलो, तुमच्या इथे पण आलो दारात मी अंगणात. मग आवाज देतोय कोणच नसेल. नाही. नाही नाही, घरात नसतं आमचं कोण. आजी आता किती 10-12 दिवस तिकडं पुण्याला दवाखान्यात होत्या आणि आम्ही दोघ जण शेळे आहेत आणि गुरं आहेत. किती त्या बाबांना वाजता? तरी 4 वाजले असतील दुपारचे. दुपारच्या संध्याकाळी. संध्याकाळी त्या बाबांना भेटलो मी आणि खाली आलो. ही घरं दिसलीत मला, वरती रस्ता होता म्हणून त्यांच्या बाबा कुठं? जयवरच्या आता आम्ही गेलतो ना ते, हा हा मग इथं खाली आलो तर ती 2 घरं दिसलीत. आवाज देतोय तर कोणच नव्हतं. मग परत गेलो. तिथं असं की आमच्या बाजू काय माहिती असं आवाज दिला तर कोण बोलत नव्हतं. नाही तर आम्ही नव्हतो घरात. आम्ही असल्यावर कुणाला कोण बी येऊन द्या. परत जायचे आहे की? नाही तर जावं सकाळ जा. नाही तिथं चांदमध्ये राहायची सरांकडे. सर म्हणजे शाळेत राहू. सरांसोबत आलो तुम्ही नाही त्यांच्या बरोबर म्हणजे माझ्याकडे साहित्य लय होतं ना. आणि ती गाडीचा आवाज येत होता तेव्हा मी तिकडे होते गुरातनी. हा. त्यांना समजायला पाहिजे ना. नाही तर जावं सकाळ जा. त्याचा आता तिथे राहायचो, तिथे राहायचो. आता या पावसाचं तुम्ही यायला केलं हे काय? नाही तर मला म्हणते सोडू नको घरी जाणून दे बाबा. जाऊन ये नको, रात झाली आता. ठेले ना तुला राहायचं होतं. आता लोक माणूस तिथे घरी आपल्या घालव, नंतर तू यायचं ते ये, नाही तर सकाळी उद्या संध्याकाळी. त्यांना काय आता या दुःखाचं काय सुधारणार आहे? आपली क्लीच आहे पण वाचायला कसं आहे आता माहिती आहे ना आपल्याला. असं वरती सरकवलं, हा मध्ये सरकवलं तर 2च लागतील. म्हणजे जास्त नको आपल्याला, 2च लावायच्या. इथे मावशींना भेटलो आणि अजून एक घर आहे इथं खाली. बरं येऊ का? आई आई गेलो होतं तिकडं कुठं कड्यावर जाईन ते माहिती झालं तर दुसरा माणूस आवाज ऐकला या की असं वरती वरती सरपायचं. लाईट लागते. मध्ये ठेवलं तर फक्त 2 बाजूच्या लागते. मग चार्जिंग जास्त वेळ चालते. असं अडकवायला वगैरे येतं ना, वापरा फक्त. हे लागेल तुम्ही मागे मला त्या खळ्यावर भेटला होता ना, तिला गेलो त्यावेळेस गेल्या वर्षी. कुठं आमचं पाठव. तिकडे मला मान लोक म्हणतात बघितले म्हणतात. मी पाहत आणि तसा बैलाची मैलोनमैल पसरलेल्या या दुर्गम कड्यांच्या कुशीत निसर्गाच्या भरवशावर राहणारी ही काही मोजकी कुटुंब. यांच्या या साध्या कौलारू घरांमध्ये भलेही आधुनिक सुविधा नसतील, पण दारात येणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांच्या काळजात अथांग माया आणि आपुलकीची ऊब मात्र नक्कीच असते.
6:30 वाजलेत आणि मी इकडे जंगलामध्ये ह्या घरांकडे फिरतोय. आता मी शाळेमध्ये सरांबरोबर मुक्काम करायचा विचार करतोय, कारण की जाणं शक्य नाहीये. कुठे गेले माझे मित्र? या सर्व कुटुंबांचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा चांदर गावाच्या पायवाटेला लागलो. अंधार पडण्याआधी चांदर गाव गाठायचे होते. या पलीकडच्या जंगलामध्ये ते बाबा राहतात वरती. आता पूर्ण धोका आलंय. बाबांना भेटून परत चांदरच्या शाळेमध्ये आलोय. इथे बाईक आहे बघा पावसात. सर थांबलेत माझ्यासाठी. हॅलो. आज इकडे मुक्काम आहे आमचा सह्याद्रीमध्ये. आज म्हटलं सह्याद्रीत मुक्काम आहे. हे चांदर गाव उन्हाळ्यामध्ये बघितलं आपण, पावसात बघा. किती निवांत गाव आहे. आता इथे मी एका घरी आंघोळीला आलोय, पण चांदर गावामध्ये लाईट आहे. हे बघा, हे बघा. सरांनी इथे ताईंच्या घरी मला आंघोळीला घेऊन आले होते. धन्यवाद बरं का. म्हणजे मी पूर्ण भिजलो होतो आणि इथे आंघोळ केली आता एका घरामध्ये. रात्र झाली, म्हणजे 7:30 वाजलेत आणि पाऊस खूप जोरात पडतोय. आणि मी चांदर गावामध्ये आता मुक्काम कुठे करायचा? इथे पण शाळा आहे, वरती पण शाळा आहे. वरती पण सरांनी बोलवलंय, बघूया. मुलं रात्रीची पण आलेत अभ्यासाला. मगाशी बिस्किट द्यायचं राहिलं यांना. बघा इथे सर त्या शाळेमध्येच मुक्काम करतात. मुलं आपली टाइमपास म्हणून रात्रीची परत आलेत अभ्यासाला. मी मुलांसाठी आणलेल्या शालेय साहित्यासाठी सरांनी आणि मुलांनी माझा शाल देऊन सन्मान केला. खरं सांगायचं तर या शालीची किंमत नव्हती. किंमत होती ती त्यांच्या मनातल्या प्रेमाची, आदराची आणि आपुलकीची. सह्याद्रीतल्या या छोट्याशा शाळेने केलेला हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा होता. म्हणजे स्कूल बॅग, त्याचबरोबर तुम्हाला पावसात भिजू नये म्हणून रेनकोट छान छान दिले की नाही. मग त्याचबरोबर वह्या, पेन, असं बरंचसं साहित्य जे आपल्याला आपल्या या दुर्गम भागातील मुलांसाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अशी अनमोल अशी मदत आपल्याला केलेली आहे. म्हणून आपण त्यांचं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या शाळेच्या वतीनं त्यांचा आपण यथोचित असा सत्कार करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्या. धन्यवाद. सकाळी मुलांना खाऊ द्यायचा राहून गेलेला.
थँक्यू म्हणा. आता रात्रीच्या जवळजवळ 7:45 वाजले आणि मी अजूनही चांगलं शाळेत आहे. आता सर इथे राहणार आहे आणि वरती अजून जे आपण पहिले शाळेत साहित्य वाटप केले वेगळे वस्ती तिथे 2 शिक्षक आहेत. त्यांनी मला वरती जेवणासाठी आणि राहण्यासाठी बोलवले. आता रात्र झाली. आता तो ज्या रस्त्याने आपण खाली उतरलोय त्याच रस्त्याने आता मला या अंधारात पूर्ण वरती जायचं. तर आता सरांचा निरोप घेतो चांगलं शाळेचा आणि निघतो मग. सरांचा व मुलांचा निरोप घेतला आणि रात्रीच्या या अंधारात वर डोंगरात असलेल्या डिगे वस्तीच्या दिशेने निघालो. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता मी इथे डिगे वस्तीच्या शाळेवर पोहोचलो. आता आजचा मुक्काम इथे शाळेमध्ये. विचार करा एवढ्या दुर्गम भागामध्ये आता डिगे वस्ती शाळा. कसे शिक्षक लोक राहतात एवढी मेहनत करून. खूपच अवघड आहे. तुमचं शिंदे सर ना? शिंदे सर. हा. बस झोपा काही नाही आता रात्र झालेली. शाळेमध्येच मुक्काम करायचा आपला. बाहेर तुफान पाऊस पडतोय. आता मी आलोय कसं मलाच माहिती. बघा असे रेनकोट वगैरे असेच वाळत टाकायचे आणि इथेच ओल्यामध्येच झोपायचं. म्हणजे खूप वाटतं तेवढं सोपं नाही म्हणजे ग्रामीण भागात शिक्षण सेवा देणं. आता तिकडे सर स्वयंपाक करतायत दुसरे आमच्यासाठी. नमस्कार. मस्के सर ना? मस्के सर. हा. आणि धन्यवाद मला राहायला दिलं तुम्ही. आता आम्ही 3 जण जेवतोय. डिगे वस्ती गावातील मुक्काम बघा. बेडकांचा आवाज येत असेल.